आम्ही 31ची पार्टी कशी केली पाहिजे आहे का तुम्हाला? तर चला बघूयात. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर सकाळी सकाळी रमा तर उठून बसलं होतं उन्हामध्ये आणि इकडे तिचा मामा तिला खेळवत होता, पण तिला येत होतं रडू, कारण की आता ती त्याला बघून रडायलाच लागली होती. मग नंतर आम्ही पण थोडंसं आवरलं. अंघोळ्या तर अजिबात झाल्या नव्हत्या आमच्या, मस्त येऊन बाहेर बसलो आणि इकडे अनिकेत चालला होता तयारीला. कशाच्या माहिती आहे ना? तर 31ची तयारी करतोय आम्ही. संध्याकाळी मस्त असं नियोजन आहे गावाकडे. तर रमाबाळ तर इकडे खेळत बसलं होतं बघा, आणि नंतर मी रमाबाळासोबत एक रील शूट केली. पण तेव्हा मला हे माहीत नव्हतं माझा अवतार एकदम बेकार झाला होता, त्यामुळे ती मी डिलीट करून टाकली आणि म्हटलं आता चला तर बाकीचं आवरायला घेऊ. मी आणि रितिका तर चाललो होतो बाहेर. म्हणजे कशासाठी? भाजीपाला आणायला. गाडी आली होती भाजीची. तर मी रितिकाला सांगत होते, बघ तुझ्या 2 बहिणी मागे आहेत. तर रितिका पण रुसून गेली निघून. मग मी आणि सोन्या गेलो भाजी आणायला. रमाबाळाला पण घेऊन गेलो होतो. रमाबाळाला दाखवल्या आम्ही शेळ्या. तर ती त्या शेळ्या बघून घाबरायला लागली. म्हटलं चल आता जाऊ दे, घाबरायला लागली तर नको दाखवायला. मग गेलो आम्ही भाजी वगैरे घ्यायला. तर एकदम फ्रेश अशा भाज्या होत्या तिकडे. तर आम्ही चाललो होतो. इकडे बघा कशी मस्त अशी सदाफुली फुलली होती. तर भाज्या वगैरे घेतल्या आणि बघत होतो आम्ही काय काय अजून काय काय लागेल संध्याकाळसाठी. तर गाजरं तर इतकी गोड, आपल्या पुण्यामध्ये तर अशी गोड गाजरं भेटतच नाही, हायब्रिडच असते सगळं. अनिकेत बघा देवाभाऊंना फोन केला होता अनिकेतने. तर तो सांगत होता बहिणीकडे आले, लाडक्या बहिणीचे पैसे पाठवा म्हणून. तर रंबाळासोबत मस्त अशी एक 31ची मी आणि न्यू इयरची रील शूट केली आणि बसलो टी व्ही वगैरे बघत. तर आतमध्ये तयारी पण चालली होती आमची. मस्त अशा भाकऱ्या केल्या होत्या. तर आमच्याकडे भाकऱ्या करण्याचं काम होतं आणि त्या रितिकाच्या मैत्रिणीच्या घरी चिकनची पार्टी होती. तर त्यामुळे तिकडं चिकनची तयारी तर झाली होती. तर आम्ही मस्त अशा भाकऱ्या कडक कडक अशा घेऊन गेलो होतो. आणि इकडे बघा, बघता क्षणी तुमच्या तोंडाला पाणी सुटेल असं मस्त असं कट आलेलं कालवण. तर 1 नंबर कालवण झालं होतं. तर ते अक्षयने केलं. मग काय कालवण घेतलं ताटात, भाकऱ्या मोडल्या आणि घेतलं की खायला. तर एवढं तर टेस्टी झालं होतं ना, मनच भरेना, पोट भरलं तरी. आणि इकडे बघा रमाबाळ इतकं रडायला लागला, अचानक तिला झोप आली होती आणि थंडी पण होती बाहेर. तर मी तर चालली आता रमाला घेऊन घरी. केक वगैरे कापायचं आहे ते तर सगळं राहणारच आहे माझ्याकडून. त्यामुळं म्हटलं जाऊ द्या, आता ह्यांना सेलिब्रेट करू द्या, आपण जाऊयात घरी. तर मी तर इथे नव्हते सेलिब्रेशनला. तर यांचं मस्त असं एन्जॉय झालं होतं. सगळेजण आले होते मित्रमैत्रिणी, म्हणजे शेजारी वगैरे सगळे त्यांच्या. तर आम्ही पण गेलो आणि त्यांनी एन्जॉय इतका छान केला, मी मिस केलं. तर अनिकेतनी माझ्यासाठी पण केक आणला होता. तर तो आम्ही वरती गेलो आणि त्यांनी केक पाठवला होता वरती. मग केक वगैरे कापला. तर त्यात पण माझं ओरडणं चाललं होतं अनिकेतला, कारण की अनिकेत जोरजोरात हॅपी हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर असं म्हणत होता, कारण की रमाबाळ झोपलं होतं म्हणून मी त्याला ओरडत होते. तर मुक्ताला पण आम्ही केक चारला झोपेतच. परत उद्या म्हणायला नको मला दिला